हॅलो स्टुडंट्स. सो आजपासून आपण स्टार्ट करणार आहोत आपला पहिला चॅप्टर, जो की आहे हेरिडिटी अँड इव्होल्युशन. ओके, सो आपण एंटायर जो सायन्स पार्ट 2 आहे तो ऑनलाईन स्टार्ट करणार आहोतच. ओके, सो वन बाय वन आपण बघणार आहोत. सो सगळ्यात पहिल्यांदा आजचा जो आपला चॅप्टर असेल तो असेल हेरिडिटी अँड इव्होल्युशन. ओके, सी या चॅप्टर मध्ये आपल्याला काय काय बघायचंय तर हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंजेस काय आहेत त्याबद्दल आपण थोडंफार बघणार आहोत. त्याच्यानंतर आपण ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन हे काय असतं तेही बघणार आहोत. ओके, ह्या ज्या ऍक्च्युअली प्रोसेस आहेत ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन, ओके, ह्या सगळ्या रिलेटेड आहेत डीएनएशी. ओके, आणि आपण लास्ट इयर डीएनएचं स्ट्रक्चर बघितलेलं आहे, आपण त्याच्याबद्दल शिकलेलो आहोत. ओके, त्याच्यानंतर मग याच चॅप्टरचा आपण सेकंड पार्ट बघणार आहे, तो म्हणजे इव्होल्युशन. मग त्याच्यामध्ये इव्हिडन्सेस असतील इव्होल्युशनचे. ओके, की कशावरून आपण म्हणतो की इव्होल्युशन असंच आहे. ओके, त्याच्यानंतर डार्विन्स थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. ओके, सायंटिस्ट चार्ल्स डार्विन जे होते त्यांनी एक थेअरी दिली, दॅट इज नॅचरल सिलेक्शन थेअरी. त्याच्यानंतर मग आपण लॅमार्किझम बद्दल बघणार आहोत. ओके, लॅमार्क पण हे एक सायंटिस्ट होते ज्यांनी डार्विन्सच्या अगोदर एक थेअरी दिली होती इव्होल्युशनची. ओके, जिचं नाव आहे इनहेरिटन्स ऑफ अक्वायर्ड कॅरेक्टर्स. ओके, त्याच्यानंतर आपण स्पेशिएशन बद्दल बघणार आहेत की नवीन स्पीसीज कशी फॉर्म होते, त्याला आपण स्पेशिएशन म्हणतो. आणि ह्युमन इव्होल्युशन काय आहे. ओके, म्हणजे आपण जे आहोत, ह्युमन जे आहेत ते कसे इव्हॉल्व्ह झाले, कुणापासून इव्हॉल्व्ह झाले, या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये बघणार आहोत. सो इथे तुम्हाला थोडासा एक पहिला प्रश्न आहे, कॅन यू रिकॉल, म्हणजे तुम्ही आठवू शकता का. ओके, काय आठवायचंय तुम्हाला तर विच कॉम्पोनंट्स ऑफ द सेल्युलर न्यूक्लियस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅरीज हेरिडिटरी कॅरेक्टर्स. ओके, सो आता आपल्याला न्यूक्लियस बद्दल माहिती आहे. ओके, सो आपण सेलचं स्ट्रक्चर शिकलेलो आहोत 9th मध्ये. सेल असते, सेल मध्ये एक सेंट्रली लोकेटेड न्यूक्लियस प्रेझेंट असतं. सो त्या न्यूक्लियस मध्ये असा कुठला कॉम्पोनंट आहे जो की कॅरी करतो हेरिडेटरी कॅरेक्टर्स. हेरिडेटरी कॅरेक्टर्स मीन्स व्हॉट, आपल्याला जे आपल्या आई वडिलांकडून जे कॅरेक्टर्स येतात. ओके, सो द कॅरेक्टर्स कम्स फ्रॉम अवर मॅटर्नल अँड पॅटर्नल साइड, म्हणजे मदर्स आणि फादर साइड कडून. सो ते कोण कॅरी करतात तर ते आपल्याला माहित आहे. ते कोण कॅरी करतं तर डीएनए, डीऑक्झिरायबोन्यूक्लिक ऍसिड. सो डीऑक्झिरायबोन्यूक्लिक ऍसिड आपल्याकडे येतात. किंवा याचं प्रिसाइज आन्सर क्रोमोझोम पण आपण म्हणू शकतो, क्रोमोझोम्स. ओके, कारण की न्यूक्लियस ज्यावेळेस आपण शिकलो त्या न्यूक्लियस मध्ये आपण काय बघितलं होतं तर न्यूक्लिअर मेम्ब्रेन असतं बाहेरचं, देन न्यूक्लिओप्लाझम म्हणजे न्यूक्लियसच्या आतमध्ये जे फ्लुइड असतं त्याला आपण न्यूक्लिओप्लाझम म्हणतो, ते असतं. आणि अजून काय असतं तर त्याच्यामध्ये न्यूक्लिओलस असतो. ओके, एक अजून एक छोटी ऑर्गॅनेल न्यूक्लिओलस जे रायबोझोम्स फॉर्म करायचं काम करते. आणि तिसरी महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे क्रोमोझोम्स. ते म्हणजे क्रोमोझोम्स. जर आपण ह्युमन सेल्सचाच विचार केला तर ह्युमन सेल्स मध्ये किती क्रोमोझोम्स असतात तर 46 क्रोमोझोम असतात. दॅट मीन्स 23 पेअर्स, 23 पेअर्सचे क्रोमोझोम असतात. सो हेच क्रोमोझोम आपल्याला आपल्या पॅरेंट्स कडून येतात आणि त्या क्रोमोझोम मुळे आपल्याला काय येतात, कॅरेक्टर्स येतात. का ते आपण याच चॅप्टर मध्ये पुढे पुढे शिकणार आहोत. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, व्हॉट डू वी कॉल the process of transfer of physical and mental characters from parents to the progeny. म्हणजे पॅरेंट्स कडून प्रोजेनी मध्ये, प्रोजेनी ऑफस्प्रिंग एकच वर्ड आहे. ओके, दोघांसाठी यांच्यामध्ये
जे कॅरेक्टर ट्रान्सफर होतात त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? सो त्या प्रोसेसचं नाव असतं इनहेरिटन्स. So, inheritance is the process in which the transfer of physical and mental characters from parents to their offspring. त्याच्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे, which are the components of DNA molecule? सो एक डीएनए मॉलिक्यूल आहे. सो त्या डीएनए मॉलिक्यूल मध्ये कोणते कोणते कॉम्पोनंट्स प्रेझेंट असतात? ओके, सो डीएनए मॉलिक्यूल आपण लास्ट इयर शिकलेलो आहोत. सो काय असतं बाबा याच्यामध्ये? तर याच्यामध्ये पहिलं तर असतं एक शुगर. ओके, रायबोज नावाची शुगर प्रेझेंट असते. ओके, त्याच्यानंतर याच्यामध्ये असतात काही नायट्रोजिनस बेसिस, जे की असतात ऍडिनाइन, ग्वानिन, थायमिन आणि सायटोसिन. हे 4 नायट्रोजिनस बेस असतात. आणि अजून काय असतं तर फॉस्फेट ग्रुप असतो. ओके, सो या तिघांनी मिळून एक न्यूक्लियोटाइड तयार होतो आणि ते न्यूक्लियोटाइड एकावरती एक अरेंज होतात आणि एक डीएनएचा मॉलिक्यूल तयार करतात. सो डीएनएच्या मॉलिक्यूल मध्ये काय असतात तर शुगर, जिचं नाव आहे रायबोज शुगर. त्याच्यानंतर नायट्रोजिनस बेसेस असतात ऍडिनाइन, ग्वानाइन, थायमिन अँड सायटोसिन आणि फॉस्फेट. ओके, सो आता जी शुगर, रायबोज शुगर जी आपण म्हणतो डीएनए मध्ये असते, ती ऍक्च्युअली असते डीऑक्झी रायबोज शुगर. डीऑक्झी रायबोज शुगर. यामुळेच आपण डीएनए ला काय म्हणतो? डीऑक्झी रायबोन्यूक्लिक ऍसिड. म्हणून आपण याला डीऑक्झी रायबोन्यूक्लिक ऍसिड म्हणतो. आरएनए मध्ये रायबोज शुगर असते, दॅट्स व्हाय इट इज कॉल्ड एज अ रायबोन्यूक्लिक ऍसिड. ओके, आणि नायट्रोजिनस बेस मध्ये थायमिनच्या जागी त्यांच्यामध्ये युरॅसिल प्रेझेंट असतो. ओके, सो हे थोडस रिकॉल आपण जे लास्ट इयर शिकलेलो आहोत त्याच्याबद्दल. सो आता आपण स्टार्ट करूया. आपला पहिला जो कन्सेप्ट आहे तो म्हणजे हेरिडिटी अँड हेरिडेटरी चेंजेस. So see, you know that heredity is the transfer of biological characters from one generation to another generation. Heredity म्हणजे काय? Heredity is simply the transfer of characters from parents to offspring. म्हणजे एका जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशनला कॅरेक्टर ट्रान्सफर करण्याच्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? हेरिडिटी. ओके, आणि हे कशा थ्रू केले जातं तर जीन्स थ्रू. ओके, सो जीन्स काय असतात? जीन्स आर द सेगमेंट ऑफ डीएनए. ओके, सो डीएनए जो आता आपण बघितला त्याचा एखादा पर्टिक्युलर सेगमेंट जो असतो त्या पर्टिक्युलर सेगमेंटला आपण काय म्हणतो? जीन. ओके, सो जॉन ग्रिगर मेंडल और जे.जी. मेंडल त्यांना म्हणलं जातं इज द पायोनियर ऑफ मॉडर्न जिनॅटिक्स. ओके, आता हे जिनॅटिक्स काय आहे? सो जिनॅटिक्स जी आहे ती एक बायोलॉजीची ब्रांच आहे. सो इट इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी that deals with the study of heredity and variation. सो या ऍक्च्युअल जिनॅटिक्स मध्ये काय केलं जातं? हेरिडिटी आणि व्हेरिएशन याचा स्टडी केला जातो. हेरिडिटी आणि व्हेरिएशन याचा स्टडी केला जातो. हे आपण लास्ट इयर शिकलेलो आहोत. ओके, मेंडल्सचे लॉ आपण बघितलेले आहेत. लॉ ऑफ डॉमिनन्स, लॉ ऑफ सेग्रिगेशन, लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट. ओके, मोनोहायब्रिड क्रॉस, डायहायब्रिड क्रॉस आपण बघितलाय. सो जे.जी. मेंडल होते, ओके, ते आहेत पायोनियर ऑफ द मॉडर्न जिनॅटिक्स. म्हणजे जिनॅटिक्सचा जो फर्स्ट स्टडी जो कोणी केला असेल तर ग्रेगर जॉन मेंडल. अराउंड द पिरियड ऑफ
1886. Okay, so it took a long time for him to understand the conclusion of his research about heredity. ओके, त्यांना खूप वेळ लागला ऍक्च्युली की हेरिडिटी काय आहे हे सगळं सांगण्यासाठी. ओके, खूप त्यांनी रिसर्च केला आणि त्यांनी जो रिसर्च केला होता तो आपल्याला माहित आहे कुठल्या प्लांट वरती केला होता, तर ज्याचं नाव आहे गार्डन टी प्लांट. वटण्याचं झाड आपण म्हणू शकतो मराठीमध्ये, ज्याचं सायंटिफिक नेम किंवा बायोलॉजिकल नेम जर आपण विचार केला त्याचं, तर आहे पायसम सटायवम is the biological name of garden tea plant. So see, in 1901, the reasons behind the sudden changes were understood due to the mutational theory of Hugo de Varis. ओके, सो अजून एक सायंटिस्ट होते हुगो डी वॅरिस, ज्यांनी की यांचं जे वर्क होतं मेंडेलचं वर्क ते रिडिस्कवर केलं पुन्हा एकदा, आणि त्यांनी जगाला सांगून दिलं. ओके, त्यांनी एक थेअरी दिली होती ज्याचं नाव होतं म्युटेशन थेअरी. आता म्युटेशन म्हणजे काय असतं? सो म्युटेशन याचा अर्थ असतो सडन चेंजेस इन जेनेटिक मटेरियल. आता तुम्ही म्हणाल जेनेटिक मटेरियल म्हणजे काय? सो जेनेटिक मटेरियलचा अर्थ असतो डीएनए. सो डीएनए इज अ जेनेटिक मटेरियल. याच्यामध्ये जर काही चेंजेस झाले तर त्याला आपण म्हणतो म्युटेशन, आणि हे म्युटेशन काय केले जातात नंतर पुढे पास केले जातात. ओके, मीनवाइल त्याच दरम्यान इन 1902 द वॉल्टर अँड सुटोन observed the paired chromosome in the cells of grasshopper. Until then, it was not known to anyone. Okay, so 1902 मध्ये सायंटिस्ट वॉल्टर अँड सुटोन यांनी एक डिस्कवरी केली ज्याच्यामध्ये त्यांना क्रोमोझोम जे आहेत ते पेअर्ड क्रोमोझोम्स बघायला भेटले ग्रासहोपर मध्ये. ओके, सो ग्रासहोपर आपण ज्याला टोल म्हणतो साधारणपणे आपण पकडत असतो इकडे तिकडे. ओके, सो त्या ग्रासहोपर मध्ये त्यांना पेअर्ड क्रोमोझोम भेटले सेल्स मध्ये. ओके, सो द रिसर्च स्टार्टेड in the direction of finding the nature of genetic material when it was proved that the genes are carried via chromosome. मग नंतर त्याच्यामध्ये नंतर एका डायरेक्शन मध्ये रिसर्चला सुरुवात झाली की जेनेटिक मटेरियलचं नेचर कसं आहे, ते कसं दिसतं, कसं असतं, आणि मग आपल्याला कळालं की जीन्स जे आहेत ते जीन्स कॅरी केले जातात with the help of chromosome. So एका जनरेशन मधून नेक्स्ट जनरेशन मध्ये जीन जातात, तर कशामुळे जातात किंवा कसे जातात, तर ते जातात क्रोमोझोम मुळे, ते जातात क्रोमोझोम मुळे. ओके, सो थ्रू which 1944 ट्रायो ऑफ सायंटिस्ट म्हणजे 3 वेगवेगळे सायंटिस्ट ज्याच्यामध्ये होते ऑसवर्ल्ड एव्हरी, मॅकलेन मॅककार्टी, कॉलिन MacLeod, prove that except viruses ला सोडून all living organism have DNA as a genetic material. ह्या 3 सायंटिस्टनी जगाला दाखवून दिलं की डीएनए जे आहे ते डीएनए ऍज अ जेनेटिक मटेरियल आहे एक्सेप्ट व्हायरसेस. का? कारण की व्हायरसेस मध्ये आरएनए पण जेनेटिक मटेरियल असू शकतं, डीएनए तर असू शकतं पण आरएनए पण तुम्ही बघा बॅक्टेरिया, तुम्ही प्लांट म्हणा कुठलाही प्लांट घ्या, तुम्ही फंगस म्हणा कुठलाही फंगस घ्या, किंवा कुठलाही ऍनिमल घ्या, त्या सगळ्यांमध्ये डीएनए ऍज अ जेनेटिक मटेरियल आहे. त्यांचं जेनेटिक मटेरियल काय? डीएनए, फक्त व्हायरसेस सोडून, आणि तेही काही व्हायरसेस सोडून. ओके, बाकी काही व्हायरसेस मध्ये काय आहे? डीएनए ऍज अ जेनेटिक मटेरियल. ओके, सो त्याच्यानंतर in 1961 the French geneticists Francis Jacob and Jacques Monod proposed a model for process of protein synthesis with the help of DNA in bacterial cell.
ओके. सो हे जे दोन सायंटिस्ट होते, जॅकब अँड मोनॉट, यांनी काय केलं की डीएनए प्रोटीन सिंथेसिस कशी होतात ही प्रोसेस डिस्कव्हर करून दाखवली विथ द हेल्प ऑफ डीएनए इन बॅक्टेरियल सेल. ओके. सो बॅक्टेरिया जे असतात, ओके, त्या बॅक्टेरियाच्या सेलमध्ये प्रोटीन कसं सिंथेसिस होतं हे त्यांनी जगासमोर मांडलं. ओके. सो बॅक्टेरियल सेल म्हणजे कुठला बॅक्टेरिया घेतला होता, तर त्यांनी घेतला होता एक बॅक्टेरिया ज्याचं नाव आहे ई कोलाई. दिस इज द सायंटिफिक नेम ऑफ द बॅक्टेरिया, इश्रिशा कोलाई. सो इट हेल्प, ओके, हा जो रिसर्च होता याच्यामुळे काय झालं, इट हेल्प्स टू अनकव्हर द जिनॅटिक कोड्स हिडन इन द डीएनए. सो डीएनए मध्ये काही कोड लँग्वेज असते, ओके, काही कोड्स असतात ज्यांना आपण म्हणतो जिनॅटिक कोड. हे कोड आपल्याला जगासमोर आले. ओके. And thereby the technique of recombinant DNA technology emerged, which has vast scope in the genetic engineering. ओके. सो जेनेटिक इंजिनिअरिंग नावाची एक नवीन ब्रांच चालू झाली ज्याच्यामध्ये आपण रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी यूज करतो. ओके. सो बघा, वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत ते आपण काही प्लांट्स तयार करतो, ओके, विथ द हेल्प ऑफ रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी. ओके. ट्रान्सजेनिक प्लांट्स म्हणू शकतो आपण त्यांना, किंवा ट्रान्सजेनिक ॲनिमल्स मोस्टली आपण म्हणू शकतो. ठीक आहे. सो हे कशामुळे होतं, तर बिकॉज ऑफ द रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी. सो द सायन्स ऑफ हेरिडिटी इज युजफुल फॉर डायग्नोसिस. ओके. डायग्नोसिस मध्ये यूज होतं जिनॅटिक्स. देन ट्रीटमेंट अँड प्रिव्हेन्शन ऑफ हेरिडिटरी डिसऑर्डर. ओके. जे हेरिडिटीमुळे डिसऑर्डर होतात त्यांच्यावरती आपण ट्रीटमेंट करू शकतो किंवा त्यांचं प्रिव्हेन्शन करू शकतो, त्या डिसीज पासून एखाद्या पर्सनला आपण वाचवू शकतो. देन प्रोडक्शन ऑफ हायब्रिड व्हरायटीज ऑफ ॲनिमल्स अँड प्लांट्स. जसं मी आता तुम्हाला सांगितलं, ट्रान्सजेनिक ॲनिमल, ट्रान्सजेनिक प्लांट्स. सो दीज आर द हायब्रिड्स. हायब्रिडचा अर्थ काय असतो, हायब्रिड मीन्स मिक्सिंग ऑफ टू डिफरंट थिंग्स, त्याला आपण हायब्रिड म्हणतो. अँड इन इंडस्ट्रियल प्रोसेस इन विच मायक्रोब्स आर युज्ड. ओके. त्याच्यामध्ये मायक्रोब्स यूज करून इंडस्ट्रीमध्ये आपण डिफरंट टाइपचे प्रोडक्ट्स पण काय करू शकतो, फॉर्म करू शकतो. ओके. सो हे होतं हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंजेस बद्दल. ओके. सो याच्यामध्ये आपल्याला लक्षात फक्त एवढ्याच गोष्टी ठेवायच्या की हेरिडिटी म्हणजे काय, ओके, आणि हेरिडिटी कशासाठी इम्पॉर्टंट आहे. सो लास्टचा जो पॅरेग्राफ आहे हा खूप महत्वाचा आहे तुमच्यासाठी, की हेरिडिटी जे आहे ते आपण डायग्नोसिस मध्ये आपल्याला ते युजफुल आहे. ट्रीटमेंट अँड प्रिव्हेन्शन ऑफ द हेरिडिटरी डिसऑर्डर. देन प्रोडक्शन ऑफ हायब्रिड्स, प्लांट व्हरायटीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. देन इंडस्ट्रियल प्रोसेस इन विच मायक्रोब्स आर यूज. मायक्रोब्स यूज करून आपण काही इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स फॉर्म करू शकतो, या सगळ्या गोष्टी. ओके. आणि दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची ती म्हणजे डीएनए ऍज अ जेनेटिक मटेरियल. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम एक्सेप्ट व्हायरसेस, डीएनए ऍज अ जेनेटिक मटेरियल सगळ्यांमध्ये. ठीक आहे. आणि हे कुणी आपल्याला दाखवून दिलं, तर ऑसवर्ल्ड एव्हरी, मॅकलिन मॅककार्टी अँड कोलिन मॅकल्यूड. ओके. सो ह्या तीन सायंटिस्टने आपल्याला दाखवून दिलं की डीएनए ऍज अ जेनेटिक मटेरियल. ओके. म्युटेशन थिअरी कुणी दिली, हुगो डी व्हॅरिस. Who gives the mutation theory? Hugo D. Varys. Who is the pioneer of genetics? Gregor John Mendel is the pioneer of genetics. So याच पॅरेग्राफ मध्ये आपल्याला नंबर ऑफ क्वेश्चन्स फॉर्म करतात. ओके. सो नंबर ऑफ क्वेश्चन्स काय होतात, फॉर्म होऊ शकतात. नीट वाचा, ओके, समजून घ्या. ठीक आहे. सो इथेच आज आपण थांबूया. नेक्स्ट लेक्चरला आपण मग ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन काय आहे याच्याबद्दल बघूया. ठीक आहे. सो थँक्यू.